सत्य समाचार न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा. नमस्कार, आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी असलम नगरे. चला बघूया आजच्या. मंचर नगर पंचायतीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना गोविंद जाधव यांनी जवळपास 20 ते 30 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत केला. या नगर पंचायतीला कर्जाच्या खाईत लोटून जाधव यांनी कुंभमेळा बघून नाशिक येथील त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत बदली करून घेतल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी असले तरी गोविंद जाधव खऱ्या अर्थाने ठेकेदारच आहे. कर्जत येथून मंचर नगर पंचायतीत दाखल झाले तेव्हा सोबत तेथील ठेकेदारांनाही घेऊन आले. मोरे, तनपुरे, कातोरे यांच्या सारख्या संगमनेरच्या ठेकेदारांना 10 ते 15 कोटींची कामे देत गोविंद जाधव यांनी त्यात भागीदारी केली आणि बिल्डरच्या सोयीसाठी 80 वर्षाच्या वयोवृद्धीला बेघर करण्याचं पातकही त्यांनी केले. 10 लाखाची LED 45 लाखांत खरेदी करून मंचर नगर पंचायतीला खड्ड्यात घातले. त्यातही ठेकेदारांचे हेत जपले. ईद, मोहरम, गणेशोत्सव या काळात एक दिवसासाठी CCTV भाड्याने घेतले जातात. भाड्यापोटी 16 ते 17 लाखाचे बिल काढण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियानाच्या आडून हेराफेरी करण्यात आली. नगरपंचायतीच्या 3.5 एकर जागेमध्ये झाडे लावण्यासाठी शेणखत टाकण्यात आले. या कामासाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपये खर्च अपेक्षित असताना तब्बल 17.5 लाखांचे बिल काढण्यात आले. जाधव यांनी अशा पद्धतीने कारभार करून नगरपंचायतीला खड्ड्यात घातले. 20 ते 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून ते त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत बसले आहेत. त्र्यंबकेश्वर हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. पुढच्या वर्षी कुंभमेळा भरणार आहे. विकास कामासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी येणार आहे. जाधव यांच्या सारख्या अधिकाऱ्याच्या हातात कारभार असल्याने लोकप्रतिनिधी व जनतेने सावध राहावे असे आवाहन माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी केलं आहे. आज आपल्या या नाशिकच्या पुण्यभूमीत येण्याचं कारण असं की आमच्या इकडे असलेला एक भ्रष्ट अधिकारी गोविंद जाधव म्हणून आहेत. त्यांनी आता नुकतीच बदली त्र्यंबक नगर परिषदेत करून घेतलेली आहे. कारण हे महाशय गेली 3 वर्ष आमच्याकडं मुख्य अधिकारी म्हणून काम पाहत होते. यांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मी अनेक वेळा उपोषणं केलीत, आंदोलनं केलीत. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांच्याकडून आर्थिक वसुली, शासनाचे जे काही त्यांनी बुडवलेले आहेत त्याची पण वसुली झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा उहापोह करण्यासाठी आज आम्ही खरं तर या ठिकाणी आपल्या भेटीला आलो आहे. सर्वप्रथम आपण सर्वजणांनी वेळ देऊन आलात त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानतो. खरं वास्तविक पाहता गोविंद जाधव हे मला वाटतं 23/12/2022ला त्यांनी मंचर नगर पंचायतचा पदभार स्वीकारला. ॲक्च्युअली त्यांच्या आधी जे CEO होते पस्टे म्हणून त्यांचा काय कार्यकाल पूर्ण झाला नव्हता. पण ठराविक राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून हे माशे त्या ठिकाणी आले. आम्हाला वाटलं सुरुवातीला चला चांगला अधिकारी आहे, कुठेतरी त्या कर्जत जामखेडला होता, तिथे काहीतरी पुरस्कार एखादा त्याला भेटला होता. इथं आल्यानंतर चांगलं म्हणजे मन सरकारांची सेवा करेल, चांगली कामं होतील. अधिकाऱ्याचा एक फंडा असतो का पुरस्कार. आता आम्हाला मनसरला एक 3 कोटीचा माझी वसुंधराचा पुरस्कार भेटलेला आहे. पण तुम्ही वास्तविकता पाहिली तर 3 कोटीचा आता शासनाने पुरस्कार दिला, पण त्याच्यासाठी जर तुम्ही खर्च बघितला तर जवळजवळ 4.5 कोटीच्या आसपास या माशा यांनी खर्च केलेला आहे. याच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामध्ये मी एक तुम्हाला उदाहरण म्हणून एक फक्त टेंडर कॉपी दाखवतो. हे बेबी मोरे म्हणून एक ठेकेदार आहेत, तुमच्या नाशिक संगमनेर या भागातलेच आहेत. कारण आमच्याकडे जेवढे ठेकेदार आलेत हे तुमच्या भागातीलच होते. ह्या बेबी मोरेला यांनी काम दिलं आहे 1/2/2024ला. या कामाची मुदत संपली, 9 महिन्याची मुदत होती. 9 महिन्यात याची मुदत संपली. पण ह्या माशा यांनी काम चालू करताना टाउन प्लॅनिंग, कारण ते इमारत होती, त्या इमारतीला टाउन प्लॅनिंगची कुठलीही परमिशन घेतली नाही. टाउन प्लॅनिंगची परमिशन आली आम्हाला 10/12/2024ला. म्हणजे त्या कामाची मुदत संपल्यानंतर आम्हाला टाउन प्लॅनिंगची परमिशन आली. तरी त्यांनी आधी काम चालू केलं होतं. आणि वास्तविकता जर तुम्ही पाहिलं तर 31 ऑक्टोबर आणि 3 डिसेंबर रोजी त्या म्हणजे टाउन प्लॅनिंगची परमिशन यायच्या आधी त्या संबंधित ठेकेदाराला 1 कोटी पेमेंटसुद्धा या महाशयांनी अदा केलं होतं. असे त्याचे कागदावरचे भरपूर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहेत.
टेंडरमध्ये तो एक अशी एक गंमत चांगली करतो. आता ह्या टेंडर वर्कमध्ये तुम्ही जर तुलनात्मक तथ्य बघितले, म्हणजे आपण टेक्निकल बीड म्हणतो, की टेक्निकल बीड जर पाहिली तर इथं समजा किती 4 ठेकेदारांनी भरलेले आहे. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, वळसे पाटील कन्स्ट्रक्शन, भीमाशंकर एंटरप्राइजेस, तन्मय एंटरप्राइजेस आणि किशोर बालगरी. या 4मध्ये म्हणजे एक सगळ्या ठेकेदारांची चयन करायची. बरं, याच्यातले बहुतांशी ठेकेदार बीबी मोरे, DM हे कातोरे, हे सगळे संगमनेर वगैरे या भागातील आहे. यांची एकमेकात चयन केलेली आहे आणि आत्तापर्यंत जेवढी 70, 80, 100 कोटीची टेंडर झाली ती 0.0मध्येच झाली. कुठलीही स्पर्धा झाली नाही. हे स्पर्धा न होण्याचं कारण काय? समजा आता तुम्ही तुलनात्मक तक्ता बघितला तर हे टेंडर भेटले वळसे पाटील कन्स्ट्रक्शनला. याच्यात डिस्क्वालिफाय कोण आहे? त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनवाला डिस्क्वालिफाय केला आहे. याची तारीख आहे 5/9/2024 आणि समजा 11/7/2024ला दुसरं टेंडर झाले. म्हणजे 2 महिन्यापूर्वी डिस्क्वालिफाय असलेला माणूस त्याच्या नावावर लगेच 2 महिन्यात त्याचे पेपर कसे काय रेडी होतात? म्हणजे फक्त चेंज करायची, बाहेरच्या माणसाला त्याच्यात एंट्री होऊन द्यायची नाही आणि फक्त संबंधित ठेकेदारांनाच. बरं, ही टेंडर पाहिली तर प्रत्येक टेंडर 2-2, 3-3, 4-4 कोटीची टेंडर आहेत आणि सगळीच टेंडर शासनाच्या डोळ्यात धुळीपेक करून 0.0मध्येच केलेली आहे. एकही टेंडर बिलो गेलं नाही. याच्या विरुद्ध मी, आणि हे सगळं क्लब टेंडर आहेत, म्हणजे क्लब टेंडर करायचे आणि म्हणजे क्लब टेंडर केल्याचा अधिकाऱ्याला आणि राजकीय पुढाऱ्यांना फायदा काय होतो? 10 जणांकडून कमिशन घेण्यापेक्षा एकाकडून कमिशन घेतलेलं कधी फायद्याचं. असं करीत जवळजवळ त्यांनी जवळ माझा अंदाजे 20 ते 30 कोटी रुपये कमवले. त्याच्यातले 2 कोटी रुपये इथं देऊन बदली करून या ठिकाणी बसलेला आहे. मी ACBला पण तक्रार केलेली आहे आणि संबंधित जे काय कोणी ऑफिस आहे नगर विकासचं त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे. मला न्याय लवकर मिळेल, पण आपण त्र्यंबक नगरीतील असेल किंवा नाशिक जिल्ह्यातील लोकसुद्धा जागरूक व्हावा यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे. सत्य समाचार न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा.